तर मिस्टरांसाठी ना कमेंट आली होती की म्हणजे दादांच्या हातची ना चिकन सुक्का आणि बिर्याणीची रेसिपी दाखवा म्हणून, आणि पुलाव बिर्याणीची होती बनवतात ना तशी, चिकन बिर्याणी पुलावासारखी. तर इकडं आपण आहे ना बिर्याणीसाठी ठेवलं, इकडं सुक्क फ्राय करण्यासाठी. तर सुक्क फ्राय करायला आपण टोटल आहे ना 1 किलो 200 ग्रॅम 250 ग्रॅम मटण आणलेले. त्याच्यामध्ये ना फक्त आहे ना आपण बिर्याणीमध्ये थोडंसं टाकणार आहे, पावशेर मटण टाकणार आहे आणि सुक्क फ्राय थोडंसं जास्त करणार आहे. तर तिकडे आपण ही पहिली गॅस चालू करून घेतला आणि कढई ठेवलेली. त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार. पहिले आहे ना आपण तेल टाकून घेऊ. तर पहिलं आहे ना आपण धना पावडर टाकणार आहे. धना पावडर 2 चमचे, हळद 1 चमचा, मिर्च पावडर 3 चमचे, कारण जसं ज्याला पाहिजे तेवढं तिखट बनवू शकतं. कांदा लसूण 2 चमचे, एव्हरेस्टचा गरम मसाला 2 चमचे आणि आपला कोथिंबीर मसाला हा मला थोडासा जास्त लागतो तर हा 3 चमचे. हा संगनमेरी झटका आहे चंदन मसाला, तो पण आपण 2 चमचे टाकू. आणि चवीनुसार आपलं मीठ. तर याला चांगलं आहे ना आधी फ्राय करून घ्यायचं. फ्राय करून झाल्यानंतर आपण चिकन टाकणार आहे त्याच्यामध्ये. तर आपण हे चिकन आहे ना कट करून आणलेलं आहे आणि 3 लेग पीस आणलेले आहे, बाकी सगळे पीस केलेले छोटे छोटे. तर चिकन टाकून घेऊ आपण आता. तर याच्यावरती ना मी झाकण ठेवणार आहे. पाणी वगैरे काहीच नाही, पाणी वगैरे नाही टाकायचं. याला ऑटोमॅटिक त्याचंच पाणी सुटतं थोडंसं आणि त्यात ते शिजून जातं. तर याला मी ना आता पहिलं झाकण ठेवणार आहे आणि 15 मिनिटानंतर याला बघणार आहे. तर आपण त्यानंतर आहे ना पहिले ना आता म्हणजे आपले शिजायला टाकले आपण, त्यानंतर आपण बिर्याणी बनवायला घेणार आहे. तर यासाठी आपण हे चिकन घेतलेलं आहे. कांदा लसूण अद्रक आणि मिरची याची आपण पहिलं काढून घेऊ, तुम्हाला दाखवतो मी पुढे. तर आपण इकडे कांदा चिरून घेतलाय, कोथिंबीर चिरली आणि त्यानंतर इकडे लसूण पण काढून घेतलाय. आपण याला आहे ना बारीक करून घेणार. लसूण, हिरवी मिरची, ही बिर्याणीसाठी चाललंय आपलं सगळं. तर हिरवी मिरची आणि थोडंसं अद्रकचा तुकडा टाकणार आहे आणि झाले ठेवून. तर याच्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर टाकणार आहे आणि पुन्हा झाकून ठेवणार. त्याला हलवून द्यायचं एकदा आणि झाकून ठेवायचं. तर याच्यामध्ये आपण कोणतंही पाणी वगैरे काही टाकलं नाही. याला पुन्हा झाकून ठेवायचं. तर आता आपण इकडे बिर्याणी टाकणार आहे. पहिलं त्याला तेल टाकून घेऊ. तर पहिलं आपण तेल टाकून घेतलंय आणि तेल टाकल्यानंतर तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा घालणार आहे. तर आपण त्यात आता कांदा टाकू. तर कांदा आहे ना चांगला फ्राय करून घ्यायचा, एकदम ब्राऊन कलर आला पाहिजे त्याला. इकडे कांदा फ्राय करायला टाकलाय आणि इथं पाणी पण ठेवलं, तुम्ही बघू शकता. हेच पाणी गरम करून आपण बिर्याणीला वापरणार आहे. थंड पाणी वापरायचं नाही डायरेक्ट. कांदा फ्राय करून झालाय, चांगल्यापैकी झालाय. त्याच्यामध्ये आपण आहे ना ही वाटलेला मसाला, मिरची, लसूण आणि अद्रक हा टाकणार आहे आणि हा पण फ्राय करून घेणार चांगला.
नंतर आहे ना आपलं मिरची वगैरे फ्राय करून झाल्यानंतर मसाले, त्यानंतर आपण खडा मसाला टाकणार आहे. हा कुठं पण भेटतो, प्रत्येक स्टोअरमध्ये भेटतो किराणा. ते तेजपत्ता वगैरे, जिरं, लवंग सगळं भेटतं त्याच्यामध्ये. तर तो आपण टाकून घेणार आहे, फ्राय करणार. तर आपण मीठ पण टाकणार आहे चवीनुसार. करून घेणार आणि त्याच्यामध्ये चिकन टाकणार आहे आता. तर आपण ना आता फ्राय करून झालंय चांगलं. याच्यामध्ये ना कोथिंबीर टाकणार आहे. त्यानंतर ना एव्हरेस्टची ना शाही बिर्याणी मसाला आहे तो टाकणार आहे. बिर्याणी फ्राय होऊपर्यंत म्हणजे चिकन फ्राय होऊपर्यंत ना इकडे बघा तुम्ही बघू शकता, इकडे आपलं चिकन पूर्ण होत आलेलं आहे. म्हणजे चिकन फ्राय जो बनवला आहे आपण तो पूर्ण होत आलेला आहे. अजून याला 10 मिनटं जर ठेवलं तर हा होणार आहे. तर इकडं आता आहे ना आपण याला हलवून घेऊ आणि याच्यामध्ये ना आपण तांदूळ घेतलेले, धुवून घेतलेले आणि त्याच्यामध्ये भिजत टाकलेले. इकडे ना तांदूळ पाणी टाकून भिजत ठेवलेले होते, 15 मिनटं होऊन गेले. ते आपण याच्यात टाकून घेणार आहे आता. आपण हे तांदूळ टाकून घेतले आणि याच्यामध्ये आपण गार पाणी नाही टाकणार. याच्यामध्ये आपण गरम पाणी करायला ठेवलंय, तुम्ही बघू शकता शेजारी. तर आपण हे गरम पाणी टाकून घेणार त्याच्यामध्ये. याला झाकण लावून घेतो आता. मोजून 3 शिट्ट्या घ्यायच्या आणि 0 फ्लेम करायचा 15 मिनटं. तर फायनली आपले सुक्कं फ्राय झालेलं आहे आणि गॅस पण बंद केला मी आता. तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं शिजलेलं आहे ते. आणि त्याचं फक्त आहे ना जे मसाला आहे ना त्यातलं तेवढंच म्हणजे ग्रेव्ही झालेली नाहीतर आहे ना सगळं पाणी वगैरे सगळं ड्राय झालेलं आहे. आणि मस्त असं आता आपण हे खाऊ शकतो. तुम्ही बघू शकता लेग पीस वगैरे. तर फायनली आपली बिर्याणी तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला पुलाव म्हणता येईल याला, का बिर्याणी नाही, पुलाव. आणि इकडं आहे फ्राय. इथं आहे फ्राय. तर फायनली आपली डिश तयार. कशी झाली कमेंट करून नक्की सांगा. आम्ही खाऊन सांगू. आम्हाला तुम्ही खाऊन सांगा कशी. गरम आहे ते, जाते गावी झाला ते खा तू. आज फेकून नाही द्यायचं ते खा. काकाला देते का? जा काकाला देऊन ये तिकडून. आज काकावरलेच प्रेम होतं चाललंय. डोळे पण पाणी पाणी पण हे कर. अजून नवीन काकाला कांदा दिला का?